नमस्कार, मी अनामिका. आपण पाहत आहात 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणी. नमस्कार, मी अनामिका. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पुनर्रचनेमध्ये परभणी जिल्ह्यातील सन्माननीय नेत्यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार समारंभाचे आयोजन दिनांक 26 सप्टेंबर 2021 रविवार रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय शनिवार बाजार परभणी येथे करण्यात आले. माननीय खासदार श्री तुकारामजी रेंगे पाटील, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माननीय श्री बाळासाहेब देशमुख, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माननीय श्री हरिभाऊ शेळके, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माननीय श्री सिद्धार्थ हत्ती अंबिरे, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माननीय ॲडव्होकेट श्री मुजाहिद खान, चिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, जिल्हा, शहर व तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक, NSUI व सेवा दलाचे सर्व पदाधिकारी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व इतर मागासवर्गीय विभाग व किसान काँग्रेस नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी उपस्थित राहावे ही विनंती. विनीत आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष परभणी, नदीम इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष परभणी. उनका कुछ पुराना निकलेगा बोलकर आप बैठे हैं, वरना बीजेपी में ऐसे लोग नहीं हैं जो कांग्रेस को जो 70 साल हुकूमत कर सके, ऐसे लोगों को दबा सके. और हमारे लोग दब रहे हैं, ये कुछ खास बात है, थोड़ी सोचने की बात. आज हमारे जो महाराष्ट्र में पद पर नियुक्त किए गए हैं, मैं पहले भी कहता हूँ, ये जो चेहरे दिख रहे हैं, हमारे पास कुछ चीजें आ रही है. हम ही हमारे गले में हार डाल कर खुशी महसूस कर रहे हैं कई सालों से. हम मैं तुम्हें डालता हूँ, तुम मुझे डालो, बस यही चलते आ रहा है. यही इससे पहले मैंने कई बार कह चुका हूँ कि हम अपने पीछे कार्यकर्ता जमा करेंगे तो ही हमारी कांग्रेस पार्टी आगे बढ़ेगी. कांग्रेस पार्टी को बढ़ाना है तो ये सरकार लेना है, वरना सरकार ले लेके कोई फायदा नहीं है. इतने बड़े बड़े पद लेके अभी मैं ये पदाधिकारी को कहना चाहूँगा, सुरेश वरपुडकर साहब अध्यक्ष को भी कहना चाहूँगा कि आप फादर बॉडी के ही लोगों को जो नियुक्त होते हैं उनका ही सत्कार करते हैं. लेकिन मैं ये कहना चाहूँगा कि जो भी हमारे सेल है, जो भी हमारे विंग है, उसमें जो पार्टी के सदस्य चुनकर आते हैं उनका भी इसी तरह आप सत्कार करो तो वही उनको आप पीछे रखते हैं और एक ही फादर बॉडी के लोगों को सत्कार करते हैं. ये थोड़ा मेरे लिए है. इसलिए मैं ये यहाँ बैठे सभी लोगों को और स्टेज पे बैठे सभी लोगों को कहना चाहूँगा कि ये लोग तो स्टेज पे बैठे लोग तो कभी भी भारी है, कभी भी बड़े हैं, कभी भी पद हासिल करते हैं. किसी भी तरीके से मैनेज करके भी, नसीब आके भी, आपका जनता जमा करके भी चुन के आते हैं, बैठते हैं. परेशानी हमारी है नगर सेवक की. इसीलिए दोस्तों, कांग्रेस पार्टी को अगर जिंदा रखना है, कांग्रेस पार्टी को अगर सही करना है, तो एक मामूली कार्यकर्ता को, एक पदाधिकारी को, कौन से विंग के यहाँ पर पदाधिकारी, कौन से सेल के पदाधिकारी. मेरा ये सत्कार समारंभ के टाइम बोलने का ये वक्त नहीं है, क्योंकि खुशी का मौका है. हमारे 4-5 सदस्य कांग्रेस पार्टी ने इतने इससे चुनकर यहाँ आया, ये मेरे बोलने का वक्त नहीं है. लेकिन कोई वक्त तो नहीं मिल रहा ना, इतने लोग भी तो जमा नहीं हो रहे. इसलिए मैं ये कहना चाहूँगा दोस्तों, वरपुडकर साहब यहाँ पर स्टेज पे बैठे सभी लोगों से मैं ये कहना चाहूँगा, हर विंग के लोगों को चाहो, हर विंग के लोगों को बुलाओ, हर विंग के लोगों की एक मीटिंग लो. लेडीज़ की मीटिंग लो, लेडीज़ की मीटिंग रही तो कोई नहीं आता, अल्पसंख्यक की मीटिंग रही तो कोई नहीं आता, कोई सेल की मीटिंग रही तो कोई नहीं आता. अब जो नवनिर्वाचित जो लोग हैं, बाळासाहेब देशमुख, खड़गे साहब, मुजाहिद भाई, अब ये इन लोगों की जिम्मेदारी तुम देखो. अभी इन्हें पद हम सब में से परभणी जिले में से चुनकर इनको नवाजा गया है. दूसरे कई सालों से काम कर रहे हैं, उनको नहीं नवाजा जा रहा. इनको क्यों नवाजा गया है? इनके पीछे जत्था है, इनके पीछे हजारों लाखों लोग हैं. तो इसी तरह से तुम्हारे पीछे भी लाखों हजारों लोग तैयार करो और हम जैसा इनके सत्कार कर रहे वैसा ही सत्कार हो जाए. इनके पीछे इनसे मैं गुजारिश करता हूँ, ये आपने सत्कार लिया है, एक फूल की कीमत हमारे कांग्रेस पार्टी के लिए एक आदमी
शेरके साहब तुम अकेले मीटिंग लो पूर्णा के लोगों की, ये पूरा हॉल भर के बताते जाओ साल में एक बार। बाड़ा साहब देशमुख साहब एक प्रोग्राम लो, ये हाथ हमको ये हाथ भरा के करके बताओ, कोशिश करके बताओ। खाली सत्कार ले लेके भाई हम कांग्रेस में आपस में बात कर रहे हैं, इसलिए भी तुमको सब बोलना की जरूरी। इसीलिए दोस्तों और भाइयों हमें मेहनत करना पड़ेगी। हम बहुत पीछे आ गए हैं, हम इस देश में पीछे आ गए हैं। झूठ बोल बोलकर हमारे खिलाफ, झूठ बोल बोलकर आगे जो लोग चले गए उन्होंने इतना झूठ बोला है, इतना झूठ बोला है कि हमको वो झूठ काटते काटते बहुत टाइम जाने वाला है। इसीलिए जिनको आज पद मिला उनसे मैं गुजारिश करता हूँ 8 दिन में एक बार ये कांग्रेस कमेटी में प्रोग्राम लो, तभी मैं आपको बोलूँगा। और मेरे तरफ से और तहे दिल से ये लोगों की तरफ से दिल की गहराई से आपको सरकार और मुबारकबाद। आप परभणी महाराष्ट्र पे, आप दिल्ली पे, आप पूरे 35 पे चुनकर आइए भी, बने भी। हमारे फूलों डालने की उतनी कोई चिंता रखो, बस हो गया। धन्यवाद। आपल्या जिल्ह्यातून आलेले सर्व आमचे काँग्रेस प्रेमी आणि बंधू, आज अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केला काँग्रेस कमिटीने, त्याबद्दल काँग्रेस कमिटीतील सर्व आयोजकाचे आणि उपस्थितांचे मी आभार मानतो। आणि गेल्या अनेक दिवसापासून संघटनेचे धुरा अतिशय प्रखरपणे सांभाळणारे जे पदाधिकारी होते त्यांना पक्षाने न्याय दिला। अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आता चांगलं काम केलं, त्या कामाची नोंद पक्षाने घेतली आणि त्याची नोंद घेतल्यामुळे आपण या ठिकाणी त्याचा स्वीकार करत आहोत। परभणी महानगरपालिका असो, परभणी विधानसभा असो किंवा वेगवेगळ्या निवडणुका असो, प्रत्येक निवडणुकीमध्ये हे आपले सगळे कार्यकर्ते जोमानं काम करत असतात आणि त्यांचं फलित म्हणून काही ना काही पक्ष नोंद घेत असतात। परंतु गेल्या अनेक दिवसापासून पक्षाची जी मागणी होती आपल्या जिल्ह्यातून काही पदाधिकाऱ्यांची निवड स्टेट लेवलवर व्हावी आणि महाराष्ट्राचे पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे आपले 5 समाजाचे 5 उपाध्यक्ष आपल्या परभणी जिल्ह्याला दिले। अल्पसंख्याक असो, त्याच्यात मायनॉरिटी असो, ओबीसी असो, SC असो, असं सगळं व्यवस्थित त्यांनी नियोजन करून आपल्या शहराला ही भेट दिल्यासारखे बोलतात। येणाऱ्या काही काळामध्ये महानगरपालिका आपली निवडणूक होणार आहे आणि आम्हाला अतिशय गरज आहे आपली 5 जणांची, कारण आपल्या सर्वांच्या जीवावर ही महानगरपालिका या ठिकाणी आलेली आहे। ती काही कुणा एकट्याच्या म्हणण्यावर आलेली नाही किंवा कुणा एकट्यानं आणलेली नाही, आपल्या सगळ्या कार्यकर्त्याच्या जीवावर ही महानगरपालिका आलेली आहे। आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला ही महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, अशा अनेक निवडणुका आपल्याला जिंकायच्या असतील तर आपल्याशिवाय ते शक्य होणार नाही। आताच या ठिकाणी आपले मास्टर साहेबांनी सांगितले की वेगवेगळ्या विंगमधील कार्यकर्त्याचा सुद्धा आपण सत्कार केला पाहिजे। निश्चितच ही गोष्ट चांगली आहे। येणाऱ्या काही काळामध्ये आता मी तो स्वतः म्हणण्यापेक्षा त्या बाबतीत सुरेशदादा देशमुख किंवा वरपुडकर साहेब बोलतील की त्यासुद्धा कार्यकर्त्यांचा आपण सहभाग नोंदवून त्यांचीसुद्धा कशाप्रकारे सत्कार वगैरे घेता येईल। निश्चितच आपल्याकडे एवढे मोठे सेल आहे, सगळ्या सेलच्या मीटिंग झाल्या, प्रत्येक सेलच्या मीटिंगला आपण जर एखादा जरी मोठा पदाधिकारी आला तर निश्चित त्यांनासुद्धा त्याचं समाधान वाटतं। भविष्यामध्ये अशा गोष्टीची पक्षाने नोंद घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टीचं निराकरण करून ही निवडणूक असो किंवा आणखी दुसरे आपले पक्षाचे आंदोलन असो, त्या सगळ्या आंदोलनामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण ज्यांची निवड झाली त्या सगळ्यांनी ह्या शहराला पुढे नेण्याकरता प्रयत्न करावेस अशी अपेक्षा करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कमेटी का उनका बहुत बड़ा मतलब कि मराठवाड़े को एजुकेशन बारे में, स्कूलों के बारे में बहुत बड़ा योगदान रहा है। तो मैं मुझे साहब से गुजारिश करता हूँ कि जैसा स्कूलों में योगदान दिए वैसा ही परभणी शहर में कांग्रेस कमेटी के लिए ज़्यादा से ज़्यादा योगदान दे और हमको ज़्यादा से ज़्यादा सपोर्ट करें। का तहे दिल से धन्यवाद करता हूँ कि महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ने मेरे जैसे एक छोटे से कार्यकर्ता को काम करने का जो मौका दिया, उसके लिए आज आपने जिस अंदाज में हम सब का सत्कार किया, मैं तहे दिल से आपका शुक्रगुजार हूँ। दरअसल अध्यक्ष साहब अपने घर में
अपने एक छोटे से घर के छोटे से हिस्से का सत्कार करना, इससे बड़ी क्या बात हो सकती है। वो ऐसा होता है कि माँ ने अपने बच्चे के पेट में हाथ पीठ पे थपथपाया और हाथ होता है। मैं आप सबका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ कि आपने हमारा स्वागत किया और उम्मीद करता हूँ कि आने वाले दिनों में आप सब में से भी ऐसे ही लोग निकले। पहले इरफान भाई थे, आज हम आए, कल और कोई रहेगा। पक्ष बड़ा होता है और पक्ष के कार्यकर्ता बड़े होते हैं। पक्ष बड़ा रहता है, सत्ता बड़ी नहीं रहती है। पक्ष हर वक्त रहता है, पक्ष परमानेंट है, सत्ता टेम्पररी है। दरअसल गप्पा मास्टर साहब ने भी अपने ख्यालात का इज़हार किया, उनका भी अपनी जगह में सही है। लेकिन जब पक्ष का बांधनी होती है, पक्ष का जिला का कार्यकर्ता हो, जिले का सदस्य हो, किसी भी पद पे काम करने वाला हो या महाराष्ट्र पे पद पे काम करने वाला हो, इसमें कोई या किसी सेल में काम करने वाला हो, ये कांग्रेस पार्टी के सिपाही होते हैं। आज हमको मदर बॉडी में लिया गया है, कल और सबके नंबर लग सकते हैं, कल और आएंगे। दरअसल आने वाले दिनों में हमको बहुत से चुनौतियों का सामना करना है। इससे पहले कि इतिहास हमने रचा हुआ है 2014 के, जहाँ पे कांग्रेस का हालत हर जगह खराब हो रही थी। वैसे दौर में हमने महानगर पालिका की हम सब ने मिलकर बगैर किसी सपोर्ट के हमने सब ने एकजुट होकर यहाँ पे सत्ता लाए। वर्षों के साथ दरअसल इन 5 सालों में बहुत से काम भी हुए, लेकिन इन कामों का बोलबाला नहीं हुआ। इन कामों के ताल्लुक से बागवान साहब बोला नहीं जाता। पानी मेरे पास ही 15 दिन में कभी कभार आता था, महीने में 15 दिन में आता था, और उसके लिए भी पहले फ़ोन आता था कि भाई नल छोड़ने वाले, तो मोटर वगैरह सब तैयार रखनी पड़ती। और अब पानी कब आता, टाकी पे चढ़े जाता, भर जाता और पता भी नहीं चलता। ये काम आप लोगों ने किया है, कुछ काम बचे हैं वो करना जरूरी है। हाँ, नगर पालिका की निबंधक को नजर रखते हुए काम कुछ बाकी है जो करना भी जरूरी है, जिसमें कि रोड सबसे पहला। हमारा दर्जा रोड हमारे घर से निकल के यहाँ आए तक सब आधा घंटा लगता है। वर्षों साहब मेरे घर पे आप आइए। अरे बोलो, इसकी पार्टी मैं रखता हूँ, मेरे रोड के वास्ते पार्टी रखता हूँ मैं मेरे पास। एक महफिल वहाँ से जाते हैं, बहुत बड़ा घर में वहाँ पे लगाते हैं, तो बहुत ज़्यादा हो रहा है। सब लोग यहाँ पे दूर दूर से आए हैं। मैं फिर से आप सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और उम्मीद करता हूँ कि आप सब ने मिलकर हमको इज्जत दी। अल्लाह इस जिले को और इस शहर को इज्जत दे, ये कहते हुए मैं अपने बात को खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी जो सत्कार होत आहे, त्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय वरपुडकर साहेब, सन्माननीय दादा, उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व तालुक्यातून आणि परभणी जिल्ह्यातून आलेले सर्व नेतागण, बंधू आणि भगिनी, मी फार जास्त वेळ घेणार नाही, पण इतकं निश्चितपणे सांगतो की आजची परिस्थिती जी काँग्रेसची परिस्थिती आहे ती गव्हार साहेबांनी आपल्या याच्यामध्ये नमूद केलेली आहे। खरंच आपणाला जे या 5-7 वर्षामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ती परिस्थिती अतिशय आकवड अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती परिस्थिती बदलायची असेल तर आपणाला निश्चितच काँग्रेस जनांना, मग ते पदाधिकारी असतील, पदाधिकारी नसतील, त्या सर्वांना कामाला लागावं लागणार आहे आणि याचा फायदा आम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये होणार। त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजे। तुम्हाला आम्हाला माहीत आहे या भाजप सरकारनं 2014 मध्ये अनेक मोठमोठी आश्वासन दिले,
त्या आश्वासनाची एकाचीही पूर्तता त्यांनी केलेली नाही. तरी पण जसं गफार साहेब बोलले की आजही आपल्याला काम करावं लागेल, त्या पद्धतीची परिस्थिती आहे. मी विशेष करून धनगर समाजाच्या बाबतीमध्ये बोलतो. महाराष्ट्रामध्ये 2014ला त्यावेळेस निवडणुका झाल्या लोकसभेच्या. त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका ठिकाणी नाही, 2 ठिकाणी नाही, तब्बल महाराष्ट्रामध्ये 9 ठिकाणी ज्या मोदी साहेबांच्या सभा झाल्या, त्या सभेमध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी इस महाराष्ट्र में बहुत बड़ा धनगर समाज है, लेकिन उनकी जो समस्या है, एसटी की जो समस्या है, वो अभी तक किसी ने सॉल्व नहीं किया. कांग्रेस ने 60 साल राज्य किया, हमें 60 महीने की संधि दे दो, ये प्रॉब्लेम हम सॉल्व करेंगे. आता 84 महिने त्याचे झाले, अद्यापर्यंत त्यांनी एक मीटिंग सुद्धा बोलवली नाही. मला हेच सांगायचं आहे, मला हेच आपल्याला नमूद करायचं आपल्यासमोर की फक्त घोषणा कशा द्यायच्या, लोकांचं आकर्षण कसं करायचं, हेच फक्त भाजपचं आणि RSSचं, भाजप आणि RSSचं ध्येय असं म्हणलं तरी वावगणार नाही. त्यासाठी मग ते 15 लाखाचा प्रत्येकाच्या खात्यामध्ये येणारे पैसे असो की 2 कोटी नोकऱ्या रोजच्या असो, आपलं वर्षाच्या 2 कोटी नोकऱ्या असो, हे तर फार मोठे प्रश्न आहेत. हे छोटा प्रश्न, त्याच्याबद्दल अद्यापर्यंत मोदी साहेबांना एक मीटिंग सुद्धा बोलवली नाही. तद्वतच माझ्याकडे लेखी आहे, तद्वतच या महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी लेखी दिलेलं आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजाचा जो एसटीचा प्रश्न आहे तो आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये सॉल्व्ह करू कॅबिनेटच्या. त्याच्यावर सुद्धा 5 वर्षे त्यांचे निघून गेले, काही एक खरं नाही. मला एकच म्हणायचं आहे की आपल्याला हे प्रश्न घेऊन आज धनगर समाजाचा एकच नाही, अनेक समाजाला त्यांनी अशा प्रकारच्या फुलफुल्या दिल्या, अशा प्रकारचे आश्वासन दिले होतं. हे सर्व आश्वासन आपण जर अभ्यास करून लोकांसमोर मांडले तर निश्चितच मी तुम्हाला सांगतो त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीमध्ये होणार. त्यासाठी म्हणून गफार साहेबांनी आता सांगितलं की हे चेहरे पुन्हा पुन्हा दिसतात. मी नम्रपणे सांगतो की ज्यावेळेस चव्हाण साहेब या 29 तारखेला जे आले होते, नाही चव्हाण साहेब जे आले होते त्यावेळेस मला पूर्णहून त्यांनी गाडीत घेतलं आणि गाडीत घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं, अरे भाऊ तुम्हीच एक असे कार्यकर्ता आहात की तुम्हाला कोणाचा विरोध झाला नाही, तुम्ही कोर कमिटीच्या याच्यामध्ये एकमतानं निवड झालेली. मी म्हटलं साहेब मला देऊ नका, गफारबाई मला देऊ नका, आता तरुणाला संधी द्या. माझं 80 वर्ष चालू आहे, 80 वयाचं वर्ष चालू आहे, तरुणाला द्या आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस बळकट करा, अशा प्रकारची नम्र विनंती केली असताना सुद्धा माझं नाव या पदावर आहे. म्हणून आपल्याला एकच विनंती करतो की आपल्याला सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे, पक्षाला जर आपण बळकटी दिली, सतत काम केलं तर निश्चितच उद्या या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नंबर 1 ला, जे आजचे आपले अध्यक्ष साहेबांचं ध्येय आहे की काँग्रेस ही नंबर 1 ला आली पाहिजे, त्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. आम्ही सुद्धा आमच्या परीनं या प्रयत्नाला साथ देऊ, एवढ्याच या प्रसंगी होतो. माझे 2 शब्द संपतो. जय हिंद. कारवा बनते गया, मैं निकलते गया, ये खासतौर पे आतिक भाई और बाड़ा साहब देशमुख दोनों के लिए शेयर आहे. इथं उपस्थित सर्वच काँग्रेस पक्षातील सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वप्रथम आमच्या राज्याचे आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, वेणुगोपालजी, सन्माननीय प्रभारी HK पटेलजी, संपत कुमारजी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेजी आणि सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांनी माझ्या नावाचं शिफारस करून ही मंजुरी घेतली, ते सर्व सन्माननीय नेत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच स्वर्गीय राजीभाऊ सातव यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन, ज्यांचा यामध्ये सिंहाचा वाटा. आणि हा जो सत्कार घडून आणला त्याबद्दल जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, सर्व आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. चांगला या बहिणी सांगितलं कुछ हो गया है कुछ बाकी है.
है कि नहीं? क्योंकि हो गया है कुछ बाकी, अरे हम तो सब साथी है। खूप काही करायचं आहे. महानगरपालिकेच्या संदर्भात सुद्धा असेल, खूप चांगली कामं झालेली आहेत. हे आता सर्वांनी मिळून महापालिका कशी येईल, अतिक्रमण बरोबर आहे, या ताकदीनं प्रयत्न करण्याचं खऱ्या अर्थानं काम आहे. उद्या घरी सांगितलं की पाणी आता आम्हाला संपत नाही, मेसेज यायची गरज नाही, पाणी यायले, पण हा मुद्दा जनतेत गेला पाहिजे. सर्व नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनी कुठेही आपण जर आता सगळी बैठका सुरू झाल्या तर काय हरकत नाही. महानगरपालिकेचं काम असेल, काँग्रेस पक्षाचं काम असेल आणि भाजपचं जे काही षडयंत्र असेल ते त्यांच्यासमोर गेलं पाहिजे. सोबतच आता ड्रेनेजची व्यवस्था होत आहे, हा सुद्धा प्रचार आणि प्रसार शहरामध्ये झाला पाहिजे. वाढीव पाणी पुरवठा मंजूर करून आणली, याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. किती रोड झाले याचाही प्रचार प्रसार झाला. काही राहिलं असेल करणाऱ्याचंच बाकी आहे, राहिलं हेही मान्य करून आम्ही पुढे करू. बरोबर आहे. ही भूमिकेतून जे काही महानगरपालिकेचं काम आता ते लोकांसमोर आलं पाहिजे. सर्वांनी मिळून, जसं आपण सर्वांनी सुनीलदादा, देजे पटेल, आम्ही आपण सगळ्यांनी मिळून महापालिका कशी येईल, नुसती महापालिका नाही तर जिल्हा परिषद आपली कशी येईल, या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं खऱ्या अर्थानं गरज आहे. भाजपचं हे जे काही षडयंत्र आहे हेही उघडं पाडावं लागेल. आपण बोलत नाही, प्रामुख्याने हे मुद्दे आपल्याला ते काय बोलायचं, भाजपवाले खोटं बोल पण रेटून बोल, आपण बोलत नाही. सोयाबीनचे भाव का बदलले, तर परदेशातून सोयाबीन आयात केलं म्हणून हे शेतकऱ्यांचे हाल झाले, सोयाबीनचे भाव बदलले, हे आपल्याला सांगावं लागेल. उद्याचं ना, उद्या त्या संदर्भातच रस्ता आहे. काळे कृषी कायदे केले, ताकदीनं सर्वांनी यायचं, प्रत्येकाने मोटरसायकल घेऊन यायचं, त्या मोटरसायकलला काँग्रेस पक्षाचा झेंडा असला पाहिजे, एवढं म्हणते. झेंडे लावून यायचं ताकदीनं आणि पूर्ण बाजारपेठ असं सगळं काही कडकडीत बंद झालं पाहिजे. ही तुमची आमची सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. या भूमिकेतून आपण सर्वांनी काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आहे. आणि 56 इंच छाती म्हणतात, त्याला सांगा की 56 इंच छाती ज्या राहुलजींनी, ज्या सोनियाजींनी राहुल गांधीच्या राजूजींच्या देहाचे 56 तुकडे एकत्र करून उचलून आणले, त्याला म्हणतात 56 इंच. ज्यांनी इंद्राजींचा मृतदेह पाहिला, चिन्ह विचिन जायला, परंतु सहन केलं तुमचं, ती 56 इंच छाती. माहीत असू द्या तुम्ही. तिसरा मुद्दा, राजीव गांधी यांची मारेकरी नलिनी मुळगन, तिला फाशीची सजा देते सर्वोच्च न्यायालयानं. परंतु तिला एक बालिका होती, लहान लेकरू होतं. राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, प्रियांका सर्व कुटुंब मिळून राष्ट्रपतीकडे गेलं आणि त्या लेकराकडे पाहून ठीक आहे आमचं तर झालंच गेलं असेल, त्या लेकराची जिंदगी बरबाद होणे म्हणून त्यांना माफी द्या. एवढं मोठं मन, विशाल मन असं हे फक्त गांधी घराण्याचं, म्हणून गांधी घराणं. म्हणून अहिंसा, त्याग, बलिदान, प्रेम वाटण्याचं काम. इथं तर षडयंत्र, भाजपचं मोदीचं असो, फक्त षडयंत्र, ईडी, सीडी, काय CBI लावण्याचं खालपर्यंत काम करतायत. ही लोक असं द्वेषानं करताना काम करतायत. राजूजीनं सांगितलं होतं की द्वेषाचे तत्वज्ञान देश बांधू शकत नाही. देश आणि कष्टाला जिथं थारा मिळाला, तिथं राज्य असेल, देश असेल, कुठला पक्ष असेल, बांधू शकत नाही. म्हणून देशाच्या संदर्भात नुकसान करणारं हे मोदीचं सरकार आहे, हे तुम्ही आम्ही सांगत नाही. साहेब बरोबर आहे का? आपण सांगत नाही काही. भाजपाला उघडं पडायचं कामच केलं ना. बेरोजगारी वाढली, कोल्याप झालं सगळे उद्योग. डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना पूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडली होती, परंतु भारताची अर्थव्यवस्था कोलमडली नाही. साबीर भाई, गव्हर्नमेंट, सर्व नगरसेवक आणि पाथरी, पालम, मानवल या ठिकाणी आले सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सन्मान्य नेतेगण. आज परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीने नवोदयाची प्रदेश पदाधिकाऱ्याचा जो सत्ता ठेवला, त्याबद्दल मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि आपण जर महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणीची जर यादी पाहिली तर मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त प्रतिनिधित्व परभणी जिल्ह्याला मिळालेलं आहे. त्याबद्दल आपल्या प्रदेशचे अध्यक्ष नानाभाऊजी पटोले, HK पाटील आणि अशोकराव चव्हाण साहेब, सर्व नेत्या मंडळीचं मी या, आणि आपले राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, या संपत कुमारजी, या सर्व काँग्रेसच्या नेते मंडळीचं या ठिकाणी मी परभणी जिल्ह्यातर्फे त्यांचा आणि माझ्या वैयक्तिक मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज परभणी जिल्ह्याला 5 प्रतिनिधी दिलेले,
परंतु 5 प्रतिनिधी असताना सामाजिक समीकरणसुद्धा या ठिकाणी राखल्या गेलेले आहे आणि सर्वांना संधी, सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केलेला आहे. जसं बाळासाहेबांची शिफारस त्यांनी सांगितली तशी माझी शिफारस या काँग्रेसमध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी माझी शिफारस पहिल्या वेळेसही केली, त्यावेळेसही मला त्याने उपाध्यक्ष केलं. त्यावेळेस तर मला आणि वरपूर साहेबांना दोघांना समोर विचारून सांगितलं की तुमच्यापैकी प्रदेशवर कोणाला यायचं आणि जिल्ह्यात कोणाला राहायचं. त्यावेळेस वरपूर साहेब म्हणले साहेब मी जिल्ह्यात करतो, मी म्हणून साहेब मी प्रदेशवर करतो. आणि त्यावेळेस सुद्धा मग साहेबांनी गेलं प्रदेशवर मला काय एखादा सचिव वगैरे घेतील काय करतील, परंतु साहेबांनी सेकंड नंबरचा सन्मान मला उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेशचं त्या ठिकाणी मला संधी दिली आणि त्यांच्यासोबत 5 वर्ष संघटनेचं काम करण्याचं संधी मिळाली. आजसुद्धा या ठिकाणी अशीच चर्चा झाली आणि मला परत चव्हाण साहेबांनी परत पुन्हा मला संधी दिली. मला यावेळेस सुद्धा विचारलं होतं, भरपूर साहेबांनी विचारलं आणि साहेबांनी विचारलं की रेगी पाटील तुम्ही आता जिल्हाध्यक्ष होता का, जिल्हाध्यक्ष तुम्ही सांभाळा. मी म्हटलं आता मी एकदा प्रदेशवर काम केल्यानंतर मला जिल्ह्यामध्ये काम करायला थोडंसं कठीण होईल आणि त्यामुळे आता मी प्रदेशवर काम करतो, मला प्रदेशवर संधी दिली तर बरं होईल एवढंच म्हणलं. आणि साहेबांनी परत मला प्रदेशवर काम करण्याची संधी दिली. ज्यावेळेस प्रदेश कार्यकारिणीची ही तयारी चालली होती त्यावेळेस अशा चर्चा होत होत्या की जुन्या लोकांना घेणारच नाही, नवीन संघ मंडळी घेणार आहेत. तर मी काय हरकत नाही साहेब, मला 5 वर्ष उपाध्यक्ष म्हणून तुम्ही सन्मानानं सुद्धा संधी दिली, मला मी सामान्य कार्यकर्ता म्हणून सुद्धा काँग्रेसचं काम करू शकतो, मला काही मदत पाहिजे अशाला भाग नाही. दिलं ठीक आहे, नाही दिलं काय हरकत नाही. परंतु साहेबांनीच माझी शिफारस केली आणि परत प्रदेशच्या सर्व नेत्यांनी मला या ठिकाणी परत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होण्याची काम करण्याची संधी मिळालेली आहे. आता मी एक प्रामाणिकपणे पक्षाचं हित सांभाळणारा कार्यकर्ता आहे हे मला याची जाणीव आमच्या प्रदेशच्या आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सर्व नेते मंडळींना झालेली आहे. कारण काँग्रेसमध्ये तिकीट एखाद्याला मिळालं, तिकीट मिळण्यासाठी काय काय खटाटोप करतं माणूस आणि मग तिकीट मिळालं निवडणूक लढणं हो की नाही लढणं हो की खर्च करणं हो का नाही करणं हो, निवडणूक हारू का जिंकू त्याचं काय घेत नाही, मला तिकीट मिळालं पाहिजे हीच भूमिका असते. आणि मला तिकीट मिळालेलं मी सन्मानानं तिथं AIC काँग्रेसमध्ये जेव्हा सांगितलं की साहेब मला तिकीट तुम्ही दिलं, चव्हाण साहेबांनी माझी शिफारस केली, ऑल इंडिया काँग्रेसनं मला तिकीट दिलं, माझा सन्मान केला, मी पक्षाचा आभार मानतो. परंतु या ठिकाणी तुम्ही मला तिकीट दिलं तर निवडून येऊ शकत नाही कारण परिस्थिती बिघडलेली आहे आणि अशा परिस्थितीत मी जर निवडणूक लढलो तर मी तर पडेल, माझे पैसेही जातील, पण काँग्रेसचा एक उमेदवार कमी होईल, काँग्रेसचा एक प्रतिनिधी कमी होईल आणि म्हणून काँग्रेसचं प्रतिनिधित्व कमी झालं नाही पाहिजे. कोणी का होईल आपण काँग्रेसचा आमदार झाला पाहिजे परभणीचा, म्हणून दुसऱ्याला कोणाला संधी दिली तर मी प्रामाणिकपणे काम करायला तयार. ही भूमिका ज्यावेळेस मी एखाद्या ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या नेत्यासमोर मांडतो त्यावेळेस मी पक्षासाठी किती प्रामाणिक काम करतो याचं मूल्यमापन निश्चित पक्ष करू शकतो आणि ते केलेलं आहे. आणि म्हणून मला दुसऱ्यांदा परत प्रदेश काँग्रेसवर उपाध्यक्ष म्हणून नेतृत्व करण्याची काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. कारण मी जे पास असतो मी माझं वैयक्तिक हितापेक्षा मी पक्षाचं हित आणि समाजाचं हित, जनतेचं हित या 3 गोष्टीकडे मी सातत्यानं मी माझं लक्ष असतं आणि त्या हिशोबाने मी काम करत असतो. आणि म्हणून आज काल आमची 23 तारखेला पहिली प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला वाटलं की आता आमच्या बँकेचे चेअरमन, काँग्रेस कमिटीचे सन्मानचे अध्यक्ष सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांची प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. ते आमचे नेते माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, हरिभाऊ शेळकेजी संघर्षाच्या लढ्यामधून काठ्या लाठ्या खाऊन सर्वांचं प्रेम मिळून उपाध्यक्ष झालेले माझे सहकारी मित्र बाळासाहेब देशमुख, ॲडव्होकेट विजयजी. हा योग जो आहे का साहेब महाभारतामधला जे पांडव आहे, पांडवांची जीत होत असते आणि पांडवांची भूमिका तुम्हाला करावं लागेल. सिद्धार्थ घातल्यामध्ये 5 पांडव असताना काय होतं तुम्हाला माहिती आहे? हे पांडव आहे तुम्ही, आता पांडवाची भूमिका तुमची आहे
आणि भगवान वाघमारेंना फार सक्त जरूरत आहे. महिलांना अगर कोणाला जरूरत आहे तर भगवान वाघमारेंना. त्यांची नगरपालिका अबाधित राहायला पाहिजे. तुम्ही कुठेही राहा बाबा, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी 5 जणांवर. आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं काम कोणत्या जिल्ह्यात नियुक्ती तुमची काय लागेल हे सांगतायत. कारण की प्रदेश काँग्रेस कमिटीवर मी होतो ना. हां, मला माहीत असल्यामुळं काय होतो, कारण की प्रदेशचा सरचिटणीस होतो, मी प्रवक्ता होतो, तिथंच काम खूप लागतात. पण मी काय करत होतो, तिकडे कामं करून इकडे आणत होतो. आता तुम्ही मी येत ना 5 जण, ते आमचं सगळं सांभाळा. जसं आम्ही आता वरपुळकर साहेबाला सांभाळायला गेली बँक, आम्ही काय करतो आणि जोरात होतो करून बँक आली का नाही सांगा. काय वरपुळकर साहेब आजारी असताना आम्ही किल्ला लढविला. कोविडमध्ये साहेब 14 दिवस होते आणि मग सगळं खर्च आम्ही केलाय. तसं तुम्ही करा. नगरसेवकांची फार मागणी आहे. आता परत 3चा वार्ड आहे, किती आणि आपली आघाडी 3चीच आहे. बाबा गुलबेग खान म्हणजे दंडा आपला रंजो झंडा मीच काढला. आता ते बघा कसं आहे, त्यात तुम्ही प्रदेशवर आहे. तर पहिले तर आपले एकटा वाद राहिला असतात तर संघर्षात मजा आली असतात. आता हे एकाच्या खांद्यावर दोघांचं वज आहे, ते धुण्यासारखं होणार आहे. हे दोघं जण धुण्याचढ होणार आहे. कुठा अहो जे ऍक्टिव्ह नगरसेवक आहे का, आता याला अनुभव आहे. बुधवंतला गुलबेग खानला अनुभव आहे, सुनील बाबांना अनुभव आहे, नागनाथ काकडेला अनुभव आहे की हे तयार राहायचे कपडे घालून. आणि जे दुसरं तिसरं म्हणजे राहायचं ना, ते उठायचंच नाही झोपेतून आणि उठले बाबा जायचं आपल्याला तिकडे. आता हे 3चा मेळ आहे. एका बघा तुम्ही आता प्रदेशवर आहे, काही खालीवर होऊ शकते का काय, तुम्ही विधिमंडळात साहेब तुम्ही जरा विचार करता नगरसेवक. तुम्ही तर नगरसेवकाला वाड्यावर सोडून दिले. हो ना, आपले घटनेचे साहेब प्रतोद आहेत, यांच्या सहीशिवाय काही होत नाही. तिथे काय करायचं, आपला साहेब म्हणजे काय लहान नाही. इकडे जसं आहे तिकडे तिकडे तसं नाही. विधान मंडळामध्ये विधानसभेमध्ये तुम्हाला काम करायचं माहीत नसेल, पण कारण की तुम्ही आमदार राहिलेले नाहीत म्हणून. प्रतोद हा पक्षाचा जो प्रतोद असतो, कामकाजामध्ये काय करायचंय, कोणाच्या बाजूने मतदान करायचंय, कोणाच्या बाजूने उभं राहायचं, कोणी बोलायचं, हा प्रतोद करतो विधानसभेमध्ये. आणि साहेब आपले प्रतोद आहेत. तुम्हाला हे माहीतच नाही, जिथं आपलं घरच आहे तुम्ही दुसरीकडे बघत नसता. पण एक व्यवहार असा आहे की हे पांडव आले तुमच्या मदतीने, तुमच्या मदतीने आपण हे ते नाही आले स्वतः. अशोकराव चव्हाण साहेबांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपल्या जिल्ह्यावर त्यांचं खूप माया आहे, ममता आहे आणि आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते जीव लावतो. दुसरा काही दिसत नाही मला जीव लावणारा माणूस. अरे मी हे नाही म्हणतो बरं का, अशोकराव आपलं लक्ष देतात, आपल्या कार्यकर्त्याला विचारतात कसं काय झालं हरिभाऊ, कसं काय झालं सुरेश देशमुख, बाळासाहेब तर नाही कुठे हे सगळं आहे ना. काय तर मी बोलणार नव्हतो, पण आता तुम्ही मला बोलायला लावलं, मला खरं बोलायला लागलं. आपण खरं बोलतो ना काही. काय आता मी 18 वर्ष जिल्हा काँग्रेस कमिटी सांभाळली. मला साहेब हळूच म्हणे तुम्ही व्हा अध्यक्ष. साहेब हुशार आहे झाला पाहिजे शेजाऱ्याच्या घरी, असं का समजा. बघा, काँग्रेस कमिटीमध्ये काम करायचं असेल तर प्रत्येकानं आपलं आपलं वर्चस्व दाखवावं लागेल. माझ्या गावात माझं, माझ्या वार्डात माझं. काही मग तुम्हाला काही थोडे बहुत पैसे खर्चावं लागेल तर तुम्ही करा ना. अहो पक्ष अडचणीत आहे, काँग्रेस पक्ष अडचणीत आहे, आपल्याला संघर्ष करायचा आहे.
संघर्ष काय असा होते काय? कोठून हा मी कोठून आणला? हो हे एक शब्द आहे. काय तुम्हाला माहिती आहे का नाही? भरपूर काही साहेबांना असे कार्यक्रम आम्ही दोघं जेवण मी दिलं तर रोटी पाठवा. अहो बाळ सांगा आहे ना तुम्हाला वेळ ना? साहेब तर आज झोप येते. मला आता ते सांगून म्हणजे अहो बाळासाहेब फुलारीला आम्ही घर बांधलं 10 लाख रुपये कर्ज दिलं PDC घर झालं सगळं झालं. भगवान वाघमारे कसे भगवान वाघमारे फार सरळ कार्यकर्ता आहे आपला माझा मित्र आहे. ते म्हणजे आता बाळासाहेब तुझं घर झालं आम्ही रेती टाकली मी सिमेंट टाकली बरं का आपल्या गोडाऊनचं सिमेंट इकडं हो नाही त्याच्या डेटच सांगायला नका खोटं करून माघारी मी बोलत नाही काय कोणाच्या तर हे सगळं दिलं कलर बिलर झालं सगळं झालं पण म्हणजे काय सांगा म्हणजे माझे जरा इचकले म्हणजे काय झालं म्हणजे रुढी फाटीवर परवाची कार्यक्रम बरं का तुम्ही जेवायला या दरवर्षी रुढी फाटीचा कार्यक्रम असला की हे 2-3 दिवस फोन करते आणि पण मंडळी बी करते फोन या प्रकाराला तिथे जेवायला आणि भगवान वाघमारे म्हणजे तू आता आम्हाला तू गाडी घेतली 5 लाख रुपयाची तुझ्या पोरानं 5 लाख रुपयाची गाडी पाठवली साहेब 15 लाख रुपये खर्च केले आणखीन दिलेले आहेत त्यांना काय हो कुठून देऊ म्हणते तुम्ही तर चेकवर चेक करायचे तशीच माणसं भगवान वाघमारे आणि वरपुडकरांना हे असेच माणसं आमच्यासाठी ना म्हणतात बाळासाहेब ना म्हणते तुम्ही जरा काय करा आता एकदा आम्हाला सगळ्याला काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्याला सगळे लाभले जिल्ह्यातले जेवढे कार्यकर्ते आहेत तुम्ही त्यांना एकदा जेवण दे तुम्ही नाही दिलं मी या पांडवांचा मी सत्कार करीन आणि मीच सगळ्याला जेव घालीन हा मी वैतागून मलाच करावं तुम्ही सगळे बाबा एकदा माझ्या घरी या नाही तर आपण गोडाऊन जिथं जमलं तिथं आपण करू कारण की काँग्रेस मजबूत झाली काँग्रेसचा कार्यकर्ता मजबूत झाला तो प्रामाणिक कार्यकर्ता आहे आता जो राहिलेला आहे तो मागं पुढे फिरणारा नाही शेपटी हलविणारा कार्यकर्ता नाही एकदम चांगला कार्यकर्ता आहे यांचा सत्कार मी करतो बाळासाहेब तुम्ही करता का मी करतो सांगा नाही तुम्हाला चेक मिळाला 12 लाख रुपये चेक मिळाले नाही तुम्ही करणार का ते सांगा ते काढायचे मास्क काढायचं साहेब तुमच्या विचारामध्ये काय करणार ते सांगणार मी तर आहे माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी माझं जे काय वाट लागायची ती पूर्ण लागली तुम्ही सांगा काय करायचं काय करायचं थोडी पाठवणार नाही थोडी पाठवणार तुम्हाला या तिकडे आता इथले बोलावं यांचा सत्कार ठेवा तुमच्या घरी ठेवा तुमच्या जागा नसेल तर भगवान वाघमारेच्या घरी ठेवा कधी करायला सांगा मी तर माझ्या कार्यकर्त्यासाठी तर आधी रात गेलाय एक जर काय वाव गेलाय साहेब तुम्हाला कधी वाटलं का मी मागं शकतो तुम्ही कोविडमध्ये आजारी होते मला सगळे रिपोर्ट होते का नाही मला एवढं फिरायची गरज नव्हती बरं का कारण की माझा मतदारसंघ फक्त टाक 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 आपले हे सगळे वोटर होते मी निवडून येणारच होतो पण साहेबाचा आपला नेता आजारी त्यावेळेस आपण संघर्ष केला पाहिजे काम केलं पाहिजे त्याच वेळेस खरं परीक्षा आमची आपल्या सहकारी तसं आता तुम्ही पांडव आहे यांच्यावर आलेली वेळ कोणा या नगरसेवक ती भावी होणारे माजी होणारे काय होणारे यांच्यावर तुमची जबरदस्ती राहते कधी जर तुझं काही कुठं राहायला असेल सांग देखील राऊतला फोन करून सांगतो ते माझा दोस्तच आहे सगळ्याच करू आणि नगरपालिकेचे कोणाकोणाचे काय काय राहिलेले असतात ते बघून घ्या सगळे बघा ते तुम्ही तर करता तुम्ही नुसतं बाळासाहेबवर प्रेम करू नका नगरसेवक तुम्ही बघत मोबाईल द्यायचं काय राहिलं असेल पण हे सगळं जे आहे हे आपल्या परिवारातले आहेत परिवारातल्या असल्यामुळं हे मी एवढं खुलासवार बोलतो असं जाहीररित्या भाषणामध्ये बोलण्याची ही वेळ नाही किंवा काय ते तू त्याच्या टाकू नका भैया ते सांगाल
दादा समजा टाकणार तुमचा मी, तुम्ही जे जे बोलले ते तू ऐकत जा यार, कधी कधी कटकट. ठीक आहे दादा, हे आपलं प्रेमाचं चालू आहे. ठीक आहे दादा. अरे बाळासाहेब फुलारी माझा मित्र आहे, भगवानराव वाघमारे सण माझा. आत्तापासून नाही, 1972 पासून चालू आहे कार्यक्रम. आम्ही 60ला जन्मलो, 72ला मिळाला. 72 पासून मिळाला. तर मी साहेबाचाही मनपूर्वक आभारी आहे की आपण या 5 जणांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला आणि मन मोकळेपणानं बोलण्याची मला संधी मिळाली. तुमच्या त्या पदाला अधिक गतिमान कसं करता येईल, तुमच्या या पूर्ण कार्याला माझ्यातर्फे काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, पूर्ण जिल्ह्याचे कार्यकर्ते यांच्यातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी माझं भाषण संपवतो. सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शहराध्यक्ष आणि बाळासाहेब फुलारी साहेब आणि सर्व मान्यवर, आज सुरेशराव देशमुखबरोबर सकाळपासून मी आहे आणि सारखा हसण्याचाच कार्यक्रम चालला आहे. तिथं आता मोठा सत्कार झाला मेडिकल कॉलेजचा आणि खूप त्याच्याकडचं खूप मोठे लोक त्या ठिकाणी जमलेले होते. तसे भाषणासाठी सुरेश देशमुखचं नाव आलं तर लोकांनी अशा टाळ्या वाजल्या करतात. त्यांच्या भाषणाच्या चुटकुले त्या संदर्भामध्ये खूप मोठा उत्साह या ठिकाणी निर्माण होतो. काँग्रेस पक्षामध्ये जे बोलल्यानंतर काँग्रेस पक्षाचा जे मोठा जो ताण असतो, माझ्या सगळं ताण कमी होतो त्यांच्या भाषणामध्ये. कुठेतरी हसायला मिळतं, नाही तर सकाळपासून आपल्या बैलाला झोपल्यासारखं काम चालू असतं. आज या ठिकाणी खूप आनंद होतो की तुकारामजी रेंगे पाटील साहेबांसारखं उपाध्यक्ष जे पहिल्या 5 वर्षामध्ये होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं आणि त्यांचं सातत्यानं जे काम आहे ते कामसुद्धा वाक्यांना आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांची जबाबदारी त्यांनी आतापर्यंत सांभाळली आणि जी सांभाळतात त्याचा पक्षाची एकनिष्ठ ते ठेवतात आणि जे काम करायचं ते मनातून काम करतात. अशा प्रकारचे ते नेते आपले आहेत. आणि मला असं वाटतं की संपत कुमार बरोबर जेव्हा बरे झाले मराठवाड्यात, तर त्यांच्यावर एक मराठवाड्याच्या बूथ कमिटीची मोठी जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर दिलेली होती मागच्या काळात आणि ती त्यांनी समर्थपणे पार पाडली आणि सगळ्यात मराठवाड्यामध्ये संपत कुमार बरोबर दौरा करून त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात हरिभाऊ शेळके सुद्धा त्याच पद्धतीने ते नेते आहेत. त्यांचं वय जरी जास्त झालं तो ओबीसी समाजामध्ये खूप मोठं काम त्यांचं आहे. अनेक जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे आणि ते सुद्धा खूप ओबीसी समाजामध्ये पॉप्युलर नेते आहेत. त्यांचे स्वतः त्यांनी काही दिवशी मिलिटरीमध्ये काढलेलं होतं आणि मिलिटरीमधून आलेला नेता हा जिद्दीचा असतो, टार्गेट पूर्ण करणारा असतो. असं ते समाजाचं टार्गेट पूर्णपणे काम केलं. काल परवा एक समाजाचं डेलिगेशन घेऊन 60 डेलिगेशन घेऊन माझ्याकडे आलेले होते आणि परभणी महानगरपालिकेला आणल्याबाई होळकरांचा पुतळा या ठिकाणी उभा करण्यासाठी जागा घ्या अशा प्रकारचं त्यांनी समाजामार्फत त्या ठिकाणी असं एक आपल्या जिल्ह्यातले 2 नेतृत्व आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदी त्याचे या ठिकाणी अभिनंदन करतो. मुजाहिद खान साहेबसुद्धा एक अत्यंत शिक्षित आणि पूर्णपणे एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये काम करणारे हे नेते होते. आपल्या जिल्ह्यामधून शहरामधून गेलेलं आहे, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि दुसरे नेते त्यांचे उपाध्यक्षपदी या ठिकाणी दिले. आता देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब देशमुख आणि इरफान रहमान हे दोघं नेते युथ काँग्रेसपासून महाराष्ट्राची काँग्रेसची जबाबदारी सांभाळतात. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांना प्रतिनिधी आतापर्यंत बरेच वेळ भेटलेले आहे आणि त्यांचं समर्थपणे काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. मला असं वाटतं की मी त्यांच्या प्रभाव अक्षयच्या आणि
भुजबळच्या प्रभागामध्ये आम्ही ज्या वेळेस उद्घाटन प्रसंगी कागोबाच गेलो होतो उद्घाटन प्रसंगी, आणि त्यावेळेस म्हणजे काँग्रेस पक्षामध्ये एखादा नेता प्रभावीपणे आपलं मत मांडण्याचं काम महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये आहे ते सर्वसामान्य जनतेला पटवून देण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने बाळासाहेब थोरात करू शकतात. पुढची जबाबदारीसुद्धा भाषणाची याची जबाबदारी त्यांनी महापालिकेमध्ये घेतील आणि येतील त्याच्या प्रकारचे चांगल्या प्रकारचं एक व्यक्तित्व असलेला नेता आज आपल्याला जिल्ह्यातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी आपल्याला या ठिकाणी मिळालं. तसंच आपल्याकडे एक मागासवर्गामधून आलेलं एक नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालं. जसं आता रेगे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं, विविध स्तरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचं प्रतिनिधित्व आज परभणी जिल्ह्याला मिळालेलं आहे. मागासवर्गीयामधून भारतीय मिळाले, धनगर समाजामधून, ओबीसी समाजामधून, हरिभावाला मिळाले, मराठा समाजामधून या दोघांना मिळालेलं आहे आणि मुस्लिम समाजामधून सुद्धा पूजा म्हणजे सर्व धर्माला सर्व जातीला प्रतिनिधित्व देण्याचं काम नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्याला मिळाले. त्याचं सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी त्याचे खूप खूप अभिनंदन करतो. आज काही लोकांनी खात्री व्यक्त केली, कपाल मास्टर यांनी सुद्धा खात्री व्यक्त केली, भविष्यामध्ये तशा चुका होणार नाही. फक्त अपेक्षा अशी असते की त्या सेलच्या लोकांनी ते बोलवलं पाहिजे, त्याचे कार्यक्रम घेतले पाहिजे, ते लोकांनी ते बोलवत असल्यामुळं अल्टिमेट जबाबदारी ती आमच्यावर सुद्धा आहे असं नाही. म्हणून भविष्यात अशा प्रकारच्या चुका होत नाही. आता पुष्कळचं माहिती होत नाही. आता ज्या लोकांचं पोस्टिंग झाली हेच माहिती नाही. काय माहिती कोणते कोणावरून डायरेक्ट यायचे तर त्याचे हे व्हायचे माहिती तर पाहिजे ना आम्हाला. किंवा काँग्रेस आदेशाला विचारलं तरी पाहिजे किंवा ते आम्ही करणार द्यायचं तुम्ही सरकार करा काय करा मी मारून नाही होता. त्याची ती एक फार मोठी करता आहे वरच्या कम्युनिकेशनच्या समोर. काँग्रेस असेल किंवा ज्या सेलचे जे पदाधिकारी असतील त्यांनी निदान आदेशाला तरी कळवलं पाहिजे किंवा यांची अपॉइंटमेंट झाली त्याची नाही का उद्या महाराष्ट्र प्रदेशमध्ये तुम्ही दुरुस्ती करून घ्या. ज्या ज्या नियुक्त्या होत्या त्या निदान आदेशाला तरी कळवा किंवा अशाच्या नियुक्त्या आम्ही केलेल्या काय झाल्या तर त्या संदर्भात पुढे जाऊन आम्ही निश्चित त्याचं सुरुवात करू. धर्मांच्या संदर्भामध्ये त्यांनी पक्षाचं काम करण्याच्या संदर्भामध्ये विचार व्यक्त केलेली आहे. आणि आता म्हणजे अब्दुल रहमान खासांचे जे वडील ज्यावेळेस एमएलए होते त्यावेळेस मी त्यांचा प्रमुख कार्यक्रम आणि मी ज्यावेळेस म्हणजे स्कूटरवर आम्ही फिरायचे दोघे त्याच्या पाठीमागे मी बसायचो कधी माझ्या पाठीमागे ते बसायची आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक अधिकार देण्याचं काम असं कोणता आमदार एखाद्या कार्यकर्त्याला अधिकार देत नाही. तर एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगायचं नाही देखो मैं अगर नहीं आऊँगा मैं बोलूँगा नहीं बोलूँगा. त्यावेळेस काही मोबाईल काही नव्हती. त्यावेळेस सांगितलं की सुरेशने अगर बोला आहे तर समजणं मैंने बोला आहे. एवढे अधिकार कोणी सामान्य मानून देत नाही. त्याच्या वडिलांनी मला दिले आणि म्हणून ते सुद्धा ऋण आमच्यावर निश्चित त्याचं वडिलांचं आहे. त्यांना ऋण मानणाऱ्यापैकी मी एक नेता आहे आणि म्हणून मी त्यांनी जर विचार व्यक्त केली किंवा त्या कमिटीवर आहे तर मी जरूर त्यांची शिफारस त्याच्याकडून त्या कमिटीकडे. आणि आता सर्वांचा महत्त्वाचा म्हणजे सुरेशरावांनी जे सांगितलेलं आहे की पुढच्या भविष्यात येणाऱ्या निवडणुका आणि त्यांच्यात या सगळ्या लोकांचं असलेलं सहभाग काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं सहभाग आहे. असं असतं की आपल्याला जरी आघाडी झाली तर त्या आघाडीच्या मात्र बरोबर आघाडी आहे पण खाली सगळे बिघाडीचं. आता प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे भाषण जर आपण ऐकले तर आपल्या पक्षाची ताकद कशी वाढवायची हे आपलं पूर्ण भरोसा चालू आहे. म्हणून महानगरपालिका असतील स्थानिक
स्वराज्याच्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सगळ्या नगरपालिकेच्या निवडणूक असतील, या सगळ्या निवडणुका आपण आपल्या ताकदीवर लढवायचं धोरण काँग्रेस पक्षाने घेतलेलं नानाभाऊ पाटील आणि मग नानाभाऊ पाटील आल्यानंतर एक मोठं उत्साहाचं वातावरण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ते गेलेले त्या त्या जिल्ह्यामध्ये खूप मोठं काम तर त्याचा मोठा चांगल्या प्रकारचा भाव की त्यांच्या तिकडे जमा होतो आणि खूप चांगल्या प्रकारचं काम सध्या नानाभाऊ पाटील या ठिकाणी करतात. निश्चितच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला एक फार मोठी ताकद या ठिकाणी मिळालेली आहे. त्या ताकदीचा उपयोग आपण निश्चितच या ठिकाणी करून घेऊया आणि या जसं सुरेश देशमुख सांगितलं 5 जणांची ताकद ही सुद्धा या ठिकाणी लागली पाहिजे. मधल्या काळामध्ये एक काँग्रेस पक्षानं अशा प्रकारचे धोरण ठरवलं होतं. आपण पाहत रहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी. आमचं न्यूज सर्वप्रथम आपणास पाहावयास मिळावं यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, घंटीचं बटन दाबायला विसरू नका. जर आपणास हा न्यूज एपिसोड आवडला असेल तर आपल्या निकटवर्तीयांना शेअर अवश्य करा. आपल्या अवतीभोवती जर काही समस्या असेल अथवा आपणास न्यूज दाखवायची असेल तर आमचे प्रतिनिधी रियाज कुरेशी आणखी सय्यद मोबिन यांच्याशी संपर्क साधा. आपण पाहत रहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल. जय हिंद.